एखादा व्यक्ती ह्या देशातील विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी जर लढत असेल, त्या व्यक्तीच्या मागणीमुळं जर ह्या भारतामधले लाखो विद्यार्थ्याचं जर भविष्य उज्ज्वल होत असेल, जर एखादी व्यक्ती आपलं सर्वस्व देशाच्या सामाजिक कार्यासाठी वाहून देत असेल, देशामध्ये चांगल्या गोष्टी व्हाव्यात यासाठी धडपडत असेल, तर त्यात वावगं काय? त्याचा रिझल्ट असा भेटला पाहिजे. एखादी व्यक्ती शांततेने एखादी आंदोलन करत असेल आणि तेही जनसेवेच्या किंवा समाजाच्या मागणीसाठी, तर त्याचं सरकारने स्वागत केलं पाहिजे का असं दडपशाही केली पाहिजे. जे आज सोनम वांगचुक यांच्यासोबत घडलं, ज्या पद्धतीनं त्यांचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, मोडीत काढलं आंदोलन, हे जनता पाहते, या देशातले युवक पाहत आहेत. 20 दिवस जो व्यक्ती अन्न पाणी त्याग करून विद्यार्थ्याच्या मागणीसाठी, शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी, शिक्षणामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण व्हावं, नीट सारखे पेपर फुटी होते, एवढी मोठी पेपर फुटी होऊन लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होतं, त्यावरती प्रश्न कोणी उपस्थित करत नाही. सरकारला जाग नाही आणि सरकारला एवढं होऊनही काही फरक पडत नाही. हे सगळं पाहत असताना कोणीतरी आवाज उठवण्याचा प्रयत्न करतं, कोणीतरी पुढे येऊन शांतता मार्गाने आंदोलन करण्याचा प्रयत्न करतं, मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न करतं, तर त्या व्यक्तीला तुम्ही दडपशाहीने तसं आंदोलन संपवता. हे जनता पाहते, याचं उत्तर ही जनता लवकरच देईल. एक म्हण आहे, ज्यावेळेस दिवा विझतो त्यावेळेस फार तो फडफड करतो, कारण त्याला विजायचं असतं. आणि ह्या भारतामधला एक इतिहास आहे, ज्या ज्या राजांनी अतिरेक केला, जनतेसोबत छळकपट केलं, जनतेसोबत हुकुमशाही चालवली, त्या त्या राज्यांचं नामोनिशाण मिटलेलं आहे. इतिहास गवाह आहे आणि ते राज्य इतिहासामध्ये त्यांची नोंद विलन म्हणून झालेली आहे. म्हणून कोणतंही सरकार असो, आज सरकार कोणतं तरी आहे, काल कोणतं तरी होतं, उद्या कोणतं तरी दुसरंच असणार आहे. हे सत्ता आहे, ते कायमस्वरूपी नाही. त्यामुळे जनता ही कायमस्वरूपी आहे आणि आता लोकशाही आहे, हुकुमशाही नाही. प्रत्येक नागरिकाला संविधानाने दिलेला अधिकार आहे, प्रत्येकाला मागणी मागण्याचा अधिकार आहे, संविधानिक रूपाने त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मग त्या आंदोलनाला प्रत्युत्तर त्याचं आंदोलन मोडीत काढून देणं हे होय का? हे एकंदरीत जर चित्र पाहिलं, ते हुकुमशाहीच्या दृष्टिकोनानं किंवा त्या वाटचालीवरनं जाते असं आपल्याला भासते. तर सोनम वांगचुक यांचं आंदोलन जरी मोडीत काढण्यासाठी सरकार यशस्वी झालं असलं, तरी हे आंदोलन आता तेवढ्याच पटीने पुढं उसळणार. याचं कारणच आहे, जनता पाहते, जनता मूर्ख नाहीये, जनतेला कळतं, युवकांना कळतं आणि हे योग्य वेळी योग्य पाठिंबा देऊन योग्य सरकारला उत्तर देतील, अशी आता परिस्थिती सोशल मीडियावरती निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळामध्ये हे कळणार आहे आपल्याला की याचा उद्रेक कसा आणि कोणत्या प्रकारे होतो. आता यामध्ये एक गोष्ट समोर आली, आज तुम्ही सोनम वांगचुक यांचं आंदोलन मोडीत काढलं, पुन्हा अभिजित दिपके यांनी घोषणा केली की मी आजपासून आंदोलन म्हणजे आमरण उपोषण करणार. म्हणजे असे अनेक युवक पुढे येतील आणि हा जो सिलसिला आहे चांगल्या मागणीचा, हा कायमस्वरूपी चालत राहणार आहे. त्यामुळे सरकारला याच्यावरती तोडगा काढणं हे गरजेचं आहे, नाही की आंदोलन मोडीत काढणं. जय हिंद, जय महाराष्ट्र.